भारतीय टीमला ही मॅच खेळायची नाही, मात्र जय शहा यांचा यासाठी दबाव आहे. जय शहा यांच्या दबावाखाली आजची मॅच होतीये असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. भारतीय टीमनं बाहेर पडावं, देशभक्ती दाखवावी असं सुद्धा राऊत म्हणतायत. आजच्या मॅचसाठी 1.5 लाख कोटींचा सट्टा लागल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही असा आरोप राऊत करतायत. भाजपचा राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद हे ढोंग असून भारत पाकिस्तान सामना का थांबवला जाऊ शकत नाही? ट्रम्पच्या दबावात युद्ध थांबवू शकतात, मॅच का थांबवली जाऊ शकत नाही? भारत पाकिस्तान मॅचला विरोध म्हणून मोदी मणिपूरला गेलेत का, असा सवाल सुद्धा राऊतांनी विचारलाय. एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी, तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता? अमित शहा तुम्हाला ईडी लावून तुरुंगात टाकणार होता? जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही, तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते, गृहमंत्री? पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहे त्यांना लाजा वाटला पाहिजे. बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. अशी काय मजबुरी आहे? काल ते मणिपूरला यासाठीच गेले. फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते. आजच्या भारत पाक क्रिकेट सामन्याला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले. बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम, प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.